स्वातंत्र्यवीर सावरकर, मार्सेलिसच्या समुद्रात त्रिखंडात गाजलेली उडी मारणारे क्रांतिकारक सावरकर, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे राजबंदी सावरकर. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेलं क्रांतिकार्य हे भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय. पण एक वेळ माझी समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल, पण समाज सुधारणेच्या कार्यासाठी घेतलेली उडी कधीही विसरू नका, असं स्वतः सावरकरांनी म्हटलंय. त्यावेळी देश परकीय गुलामगिरीत होता, तर समाजातले अनेक घटक हे स्वकीयांच्या गुलामगिरीनं त्रासले होते. पण कुठलीही असली तरी गुलामगिरी ही मोडायचीच, असं व्रत सावरकरांनी घेतलं होतं. त्यामुळे अंदमानच्या अंधेरीतून रत्नागिरीत आल्यानंतर सावरकरांनी समाज सुधारणेच्या क्रांतीची मशाल हाती घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ सशस्त्र क्रांतिकारक नाहीत, तर एक सशक्त समाज क्रांतिकारक सुद्धा होते. हे त्यांचं रत्नागिरीतलं कार्य पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. 1924 ते 1937 या 13 वर्षांच्या काळात सावरकर रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते. कुठल्याही राजकीय कार्यात सहभाग घ्यायचा नाही या अटीवर इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत आणलं होतं. पण ज्या झंझावाताला इंग्रज अंदमानात रोखू शकले नाहीत, त्यांना रत्नागिरीत थांबवणं हे केवळ अशक्य होतं. गुप्तपणे राजकारण आणि उघडपणे समाजकारण असं धोरण सावरकरांनी रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत स्वीकारलं. पण स्थानबद्ध होण्याच्या आधी सुद्धा सावरकर रत्नागिरीत आले होते. कधी आणि कुठे पाहूया. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असंख्य यातना आणि हालअपेष्टा सोसल्यानंतर सावरकरांना रत्नागिरीच्या या विशेष कारागृहात ठेवण्यात आलं होतं. 16 मे 1921 ते 3 सप्टेंबर 1923 या 2.25 वर्षांच्या काळात सावरकर या कारागृहात होते. अंदमानातून बाहेर पडून रत्नागिरीच्या या विशेष कारागृहात आल्यावर सुद्धा सावरकरांच्या पदरी केवळ निराशाच पडली. पण प्रतिकूल तेच घडणार आणि मी त्यास तोंडही देणार असा वज्रनिश्चय केलेल्या सावरकरांनी पुन्हा एकदा ह्या परिस्थितीवर देखील मात केली. इंग्रजांनी केवळ सावरकरांचं शरीर बंदिस्त करून ठेवलं होतं, परंतु त्यांच्या मेंदू आणि मनाला आवर घालणं त्यांना कधीही शक्य झालं नाही. रत्नागिरीच्या ह्या विशेष कारागृहात अंदमानपेक्षाही जास्तीत जास्त यातना सावरकरांना कशा देता येतील याची विशेष काळजी इंग्रज सरकारने घेतली होती. ती काळजी किंवा जो त्रास सावरकरांना इथे सहन करावा लागला होता त्याची संपूर्ण माहिती आत्ता आपल्याला रत्नागिरी विशेष कारागृहाचे तुरुंगाधिकारी अमेय पोद्दार देतात. नमस्कार. तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तर नाशिकचा कलेक्टर जो जॅक्सन होता, त्या जॅक्सनच्या वधाच्या खटल्यामध्ये सावरकरांना 25+25 50 वर्षाची शिक्षा दिलेली होती. आणि नंतर सावरकर अंदमानला होते. अंदमानमधून जेव्हा इथं येण्याची त्यांची ऑर्डर पास झाली तेव्हा 2 मे 1921ला सावरकर बंगालच्या अलीपूर जेलमधून निघाले आणि तिथून साधारण एक 15 दिवसाचा प्रवास करून 16 मे 1921 रोजी सावरकरांचा या कारागृहामध्ये रात्री 9:30 वाजता आगमन झालं. याचे दस्तऐवज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. तर याच्यामध्ये सावरकर जेव्हा आतमध्ये आले तेव्हा सावरकरांना प्रशासकीय इमारतीच्या एका कोपऱ्यामध्ये एका स्वतंत्र कक्षामध्ये ठेवलं गेलेलं होतं. त्या कक्षामध्ये जाण्यासाठी एकूण 7 लॉक त्याला लावावी लागत होते. 7 लॉकच्या आतमध्ये सावरकरांना या कारागृहामध्ये ठेवलेलं होतं. तर आता आपण कारागृहाच्या मुख्य दारामधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. कारागृहाची मुख्य इमारत आहे पहिलं.
आता पुढे हे कारागृहाचं लाल गेट आहे आणि हे दुसरं कुलूप आहे. हे आहे कारागृहाचं तिसरं लॉक. याच्या आतमध्ये सावरकरांना ज्या कक्षामध्ये ठेवलेलं होतं त्या कक्षामध्ये आपण जाऊ शकतो. ही पूर्ण जी इमारत आहे ही इमारत 1834 मध्ये बांधण्यात आलेली होती. ते पोर्तुगीजांचं दारुगोळ्याचं कोठार होतं. म्हणजे इथं जर तुम्ही हे वरती बघितलं तर अशा पद्धतीनं बीम पद्धतीचं बांधकाम असून चिरा दगड एकामध्ये एक अडकवून त्या अडक पद्धतीनं सगळ्या स्लॅब आणि या प्रकारच्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. इथं आहे चौथं कुलूप. तर सध्या कोलॅप्सेबल डोअर बसवण्यात आलेलं आहे. इथून वरती जिन्यांनी जाण्याची सोय. तर आता आपण सावरकर कक्षाच्या बाहेर आलेलो आहोत. हा जो आपल्याला आतमध्ये दिसतो हा सावरकर कक्ष आहे. हे गार्ड रूम होतं आणि याच्या आतमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलेली कोठडी होती. अच्छा. हे गेट जी रचना आहे ही फार वेगळी दिसते आम्हाला. म्हणजे पहिल्यांदाच हे गेट दिसते. त्याला नेमकं काय म्हणतात? आणि हे निश्चितच हा वेगळ्या प्रकारची रचना असणारा दरवाजा आहे. हा असा अँटी क्लॉकवाईज रोटेट होऊन इथं बंद होतो. अच्छा. लॉक झाल्यानंतर पहिलं लॉक हे इथं येईल या दरवाजाचं पहिलं, म्हणजे जे 5वं लॉक आपण म्हणू. आणि हे या साखळदंडाला इथं बांधण्यात आलं की हे 6वं लॉक इथे येईल. अशा पद्धतीने हा दरवाजा पूर्ण लॉक होऊन जाईल. हे गार्ड रूम होतं. म्हणजे सावरकरांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी जे गार्ड असायचे किंवा प्रिझन कर्मचारी ज्यांना आपण म्हणतो तर असायचे कारागृह कर्मचारी, तर त्यांच्यासाठीचा हा एक वेगळा पॅसेज केलेला होता. आतमध्ये सावरकर असायचे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक गार्ड रूम छोटीशी अशी असायची. मुळात ही प्रशासकीय इमारतीमधली एक खोली असल्यामुळं इथं बाकीच्या जेलसारख्या सिक्युरिटी अरेंजमेंट्स नाही आहेत. त्यामुळं इथं अशा पद्धतीनं वेगळी अरेंजमेंट करण्यात आलेली होती. सावरकर आतमध्ये होते आणि हा जो आपण पॅसेज बघतो इथं बसून सावरकरांनी कमला नावाचा काव्यसंग्रह किंवा हिंदुत्व नावाचा ग्रंथ जे त्याचं कलेक्शन सगळं लिखाण सगळं इथं सावरकरांनी केलेलं आहे. ज्या उन्हाचे जे कवडसे या दरवाजामधून येत होते, मोठे मोठे बार आहेत आणि त्या बारमधून उन्हाचे कवडसे येत होते, तर त्या कवडशामध्ये सावरकर लिखाणाला इथं बसलेले असायचे आणि इतर वेळेला सावरकर बंदीसाठी आतमध्ये असायचे. म्हणजे इंग्रज सरकार याची दक्षता घेत होती की या पॅसेजमध्ये जे सर करणारे किंवा सावरकरांच्या वर देखरेख ठेवणारे जे पहारेकरी आहेत ते इंग्रजांच्या फेवरमध्ये असावेत. याची मात्र नक्की काळजी घेतली जात असायची की सावरकरांना बाहेर काय चाललेलं आहे याच्यापासून थोडंसं अलिप्त ठेवता यावं. बाहेरच्या अपडेट्स किंवा बातम्या ज्या आपण म्हणतो त्या सावरकरांना कमीत कमी पोहोचाव्यात. त्यांना बाहेर काय चाललंय याची माहिती असूच नाही. अशा पद्धतीनं वेगळे एक वातावरण इथं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याची जी रचना आहे म्हणजे जसं आता इथे हे कौलं वगैरे हे पूर्वीपासून हो, हे सर्व जो रचना वगैरे ज्याची अशी आहे ती अशीच आपण ठेवलेली आहे. याच्यामध्ये कोणताही आपण बदल केलेला नाहीये. फक्त आपण वेळोवेळी याचा कलर काम वगैरे करून घेतो आणि याची नित्य आपण पूजा उपासना वगैरे तैलछत्राची चालू असते. तर हे आहे ते 7वा दरवाजा, 7वं कुलूप. इथं शेवटचं लॉक लावून सावरकरांना आतमध्ये ठेवलेलं होतं. त्याच्या आतमधली लांबी रुंदी जी आहे ती 6x8 इतकीच लांबी रुंदी. म्हणजे अतिशय छोटी जागा. जनरली आत्ताचं बाथरूम सुद्धा आपलं याच्यापेक्षा मोठं असावं इतकी छोटी जागा आपल्याला आतमध्ये. कदाचित व्यवस्थित आपल्याला शॉटही मिळणार नाही आपण दोघं उभं राहिल्यानंतर. तर ह्याला आपण दंडाबेडी असं म्हणतो. तर ह्याला इंग्लिशमध्ये वॉरफिटर असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या इथून ह्या ठोकून काढाव्या लागतात हातोड्याने आणि आपल्या अँकलमध्ये या अडकवाव्या लागतात. आणि दोन्ही अँकलमध्ये 2 अडकवल्यानंतर हे आपल्याला असं पकडावं लागतं. हे तुम्ही या पद्धतीनं असं पकडू शकता. हे इथं अडकवलं जाईल. तुम्हाला जेव्हा चालायचं असेल तेव्हा हे पकडून चालावं लागायचं. दुसऱ्या हातामध्ये तुमचं सामान वगैरे काय असेल तर ते पकडावं लागायचं. तर तुमच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर याच्यामधून साखळदंड ओवून घ्यावं लागायचं. कामाचं स्वरूप नेमकं काय असायचं? कामाचं स्वरूप त्याच्या जुने दस्तावेज सांगतात की त्यावेळेला हँडलूम चालायचा आणि हँडलूम मध्ये वगैरे सावरकरांना काम करावं लागायचं. हातमागावर वगैरे काम करावं लागायचं. जसं सरांनी सांगितलं ह्या बेड्यांचं वजन जे आहे
हे नुसतं पेलवणं सुद्धा म्हणजे नुसतं हातात धरणं सुद्धा शक्य नाही होत आहे. या साखळदंड आहेत. हे साखळदंड सुद्धा पूर्ण गोल असे लपटवले जात होते. म्हणजे इन केस जर आपल्याला हात रिकामे ठेवायचे असतील तर हे साखळदंड लपटवले जातात. पण मग हे घालूनच कोठडीत राहावं लागायचं. ह्या सावरकरांनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू आहेत. ह्या सर्व गोष्टी जास्तीत जास्त सावरकरांना यातना देण्यासाठी वापरण्यात येत होत्या. त्याचबरोबर हे तोफगोळे सुद्धा इथे ठेवलेले आहेत. तर याचं तुम्ही वजन हा उचलून बघू शकता. एका हाताने तर उचलणं शक्यच नाहीये. 8 ते 10 किलोच्या आसपास याचं वजन वगैरे असावं. आणि आपल्याकडं लिखाणामध्ये कुठलीही माहिती नसली तरी इथे येणारे जुने लोक असं सांगतात की हे जे गोळे आहेत हे गोळे सावरकरांना झोपल्यानंतर हातावर सुद्धा ठेवले जायचे आणि पायावर सुद्धा पायाला सुद्धा बांधले जायचे. कारण मनुष्याच्या पूर्ण दिनचर्येमधल्या जर सर्वात सुखकारक कुठला भाग असेल तर तो झोप असतो. आणि ती झोप सुद्धा यातनाकारक करण्यासाठी अशा पद्धतीनं अतिशय अमानुष कृत्य इंग्रजांच्या मार्फत केलं जातं. हे जे आपण इथं डबा बघतो याला शौचकूप असं म्हटलं जात होतं. या शौचकूपामध्ये लेट्रिन आणि टॉयलेट त्यावेळेला करावं लागायचं. इथं ही रूम इतकी छोटी आहे, बाराक इतकी छोटी आहे की इथं दुसरी कुठली स्वतंत्र स्नानगृह किंवा स्वतंत्र टॉयलेट वगैरे शौचालय वगैरे आपल्याला इथे बघायला मिळत नाही. तर ज्यांचे जे काही विधी असतील ते सर्व याच्यामध्ये करावे लागायचे. जेवण हे याच्या बाजूलाच त्यांना सरकवलं जात होतं. म्हणजे अशाच अवस्थेमध्ये त्यांना जेवण ग्रहण करायचं. म्हणजे जसं अंदमानात जशी व्यवस्था होती की त्यांना कुठेही शौचकूप आणि तिथेच हे करून तिथेच जेवायचं. एक्झॅक्टली. आणि नंतर मग जेव्हा कधी हे डंप करायला ते जातील, जेव्हा कधी हे टाकतील तेव्हाच त्यांना आंघोळ वगैरे करून पुन्हा मग हा शौचकूप स्वतः धुवून इथं यावं लागायचं. आणि अशाच अवस्थेमध्ये सावरकरांना दिवस काढावे लागायचे. एकच खिडकी होती. हो, ही एक खिडकी म्हणजे आता पक्षी वगैरे येऊन घाण करू नयेत म्हणून आपण पॅक केलेली आहे. पण त्यावेळेला ही उघडी असायची. त्याला सावरकर विंडो टू द वर्ल्ड म्हणायचे. म्हणजे जग जे काय होतं या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते केवळ एवढंच जग त्यांच्यासाठी होतं. कधी जर जुलूस मिरवणुका वगैरे निघाल्या बाहेर तर त्या सावरकर इथून बघत असायचे. बाहेर पक्षी वगैरे झाडावर बसलेले असायचे त्यांच्याशी हितगुज करत असायचे. आणि इतकंच काय तो बाहेरचा विजन किंवा बाहेरची दृष्टी त्यांना मिळत असायची. आणि मुळात रत्नागिरी बऱ्याच लोक विचारतात की रत्नागिरीच का, रत्नागिरीला येण्याचं कारण काय. तर रत्नागिरीचं एक कारागृह जे आहे ते विशेष कारागृह आहे. आणि रत्नागिरीचं भौगोलिक जी आपल्याला रचना म्हणता येईल ते रचना 3 बाजूनी समुद्र आणि एकच मार्ग जो हातकंबल्याकडे बाहेर पडतो तो एकच मार्ग शहरातून बाहेर पडण्यासाठी होता. ही भाट्याचा मार्ग किंवा गणपतीपुळेचा मार्ग वगैरे हे आता झालेले मार्ग आहेत. त्यामुळे इन केस जरी कुणी एस्केपेशनचा ट्राय केला तरी पण मधला रोड आपल्याला ब्लॉक करून त्यांना कॅप्चर करणं वगैरे सोपं जावं या उद्देशानं इथं जे प्रशासकीय कारणास्तव वर्ग करण्यात आलेली बंदी असतात त्यांना या विशेष कारागृहामध्ये वगैरे ठेवण्यात येतं. आणि हेच कारण होतं सावरकरांना रत्नागिरीच्या कारागृहामध्ये. ह्या कोठडीमध्ये सावरकर येण्याच्या पूर्वी किंवा त्यानंतर कोणाला ठेवण्यात आलं होतं? अशाबाबत कुठली दस्तऐवज आपल्याकडे उपलब्ध नाहीये. या खोलीला आपण अंधार कोठडी सुद्धा म्हणतो. लाईट बंद केल्यानंतर याची काय अवस्था होते हे आपण प्रत्यक्षच बघूया. यावरूनच आपल्या लक्षात येतं की काळ्या पाण्याची शिक्षा जरी संपली असली तरी सावरकरांच्या आयुष्यातला अंधार काही संपला नाही. या भीषण अंधारात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1921 ते 1923 असा 2.5 ते 2 वर्षांचा कालावधी ह्या अंधार कोठडीत घालवला. सावरकरांच्या कोठडीच्या बाजूलाच असलेलं हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक. इथे आता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्याशी आपण संवाद साधूया. काय आहे की लोक यायची, कोठडीमध्ये दर्शन घ्यायची आणि निघून जायची. पण आल्यानंतर हे जे एवढी मोठी वास्तू आहे आणि ह्या वास्तूचा उपयोग कसा करता येईल की लोकांना ही माहिती आज लोकांना वाचल्याशिवाय मिळणार नाही तर ती शोधणार कोठे. तर हे सगळं आम्ही संकलित केलं. कारण इथे ह्या जिल्ह्यातल्या, तालुक्यातले किंवा महाराष्ट्रातल्या शाळांमधून विद्यार्थी येतात आणि त्या विद्यार्थ्यांना थोडंसं फिल्म डिव्हिजनची एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे ती सुद्धा दाखवण्याची इथे व्यवस्था केलेली आहे. आसन व्यवस्था आम्ही केलेली आहे इथे. आणि हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. म्हणजे आम्ही आज म्हणतोय की अमृत महोत्सवी वर्ष आहे तर ते अमृत महोत्सवी वर्षाला आम्ही
बऱ्याच वर्षापासून सुरुवात केलेली आहे. बरोबर. आणि कसं आहे की पूर्वी फक्त निबंध स्पर्धा व्हायची, फक्त गांधींवरती होत होती. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून हा निबंध स्पर्धेचा आम्ही प्रयोग राबवला. आणि पहिले 7 कारागृह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळाली. आणि इथे आम्ही साहित्य संपूर्ण सावरकरांचं उपलब्ध केलं, कारण हे साहित्य कुठे मिळत नव्हतं. ते सुद्धा आम्ही इथे प्रत्येक कारागृहाच्या ग्रंथालयामध्ये सावरकर साहित्य आम्ही दिलं. त्यावेळेचे क्रांतिकारक हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित झालेले होते. आणि आत्ता जे कोणी कारागृहामध्ये येत आहेत ते स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा कुठेतरी आयुष्यात काहीतरी चूक केलेली आहे, तर ती चूक त्यांच्याकडनं पुन्हा होऊ नये, हा एक आमचा म्हणजे एक चांगला नागरिक कसा घडेल याकरता आमचा कटाक्ष आहे. ही जी काही पुस्तकं दिसत आहेत हे स्वतः सावरकरांच्या हस्ताक्षरात हो. लिहिलं. हे काय हे अंदमानमध्ये जे त्यांनी म्हणजे कसं आहे की उर्दू शिकले ते. हां. आणि हमे हे हमारे वाली ही एक सीडी आपण तयार केलेली आहे सावरकर राष्ट्रीय स्मारकाने. आणि त्यांनी ते हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये हे काव्य लिहिलेलं आहे. आणि गझला आहेत, गझला. अच्छा. हां. हे पुस्तक आणि हे जे आहे ते 1857चं स्वातंत्र्य समर आहे. हां. आणि ही मूळ प्रत आहे, हस्तलिखित आहे. आणि त्याची आम्ही रिफ्लिका बोलवून ह्या इथे रत्नागिरी कारागृहामध्ये दिलेली आहे. जवळजवळ 13 वर्ष सावरकरांनी स्थानबद्धतेत घालवली. ज्या जागी त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं ती हीच भूमी. या जागी आता टोलेजंग इमारत उभी आहे. परंतु सावरकरांनी जे काही कार्य रत्नागिरीत केलं ते संपूर्ण कार्य ह्या जागी असलेल्या पटवर्धनांच्या घरातून केलं होतं. सावरकर स्थानबद्धतेत असताना काही काळातच रत्नागिरीत प्लेगने धुमाकूळ घातला. त्यामुळे सावरकरांच्या प्रकृतीची सर्वच सावरकर प्रेमींना काळजी वाटू लागली. रत्नागिरीपासून जवळच असलेल्या शिरगाव या गावी असेच एक सावरकर प्रेमी गृहस्थ विष्णुपंत दामले राहत होते. आपल्या गावी प्लेगचा प्रादुर्भाव नसल्यानं त्यांनी सावरकरांना शिरगावातल्या आपल्या घरी येण्याची विनंती केली. त्यांच्या ह्या विनंतीला मान देऊन सावरकरांनी शिरगावात येण्याचं ठरवलं. शिरगावातल्या दामले कुटुंबियांना सावरकरांचा जो सहवास लाभला त्याच घरात आता आपण जाणार आहोत. नोव्हेंबर 1924 ते जून 1925 या 7 महिन्यांच्या काळात सावरकरांचं ह्याच घरामध्ये वास्तव्य होतं. एखादं प्राचीन मंदिर पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवावं, अगदी तशीच सावरकर राहत असलेली खोली ह्या दामले कुटुंबियांच्या पुढच्या पिढीने जतन केली आहे. या खोलीतल्या भिंती आजही सावरकरांच्या सहवासाची सुंदर गोष्ट आपल्याला सांगतात. सावरकरांनी वापरलेल्या या वस्तू आजही त्यांच्या आठवणींची साक्ष देतात. ते आमच्या घरातच म्हणजे असायचे, फक्त झोपण्यापुरते तेवढे इथे. आणि लिखाण वगैरे काय करायचं, हिंदू पद्माशाही ग्रंथ ते मी इथे लिहिला. इथे डेस्क होते आणि तिथं बसून ते लिहायचे. घरातल्या लोकांशी ते अगदी घरच्या लोकांप्रमाणे वागायचे. म्हणजे असं ते त्यांचं 6 महिने इथे वास्तव्य होतं. पण त्यांचं एकंदरीत दिनक्रम कसा असायचा? त्यांचं काय आंघोळ बिंघोळ झाल्यानंतर काहीतरी त्यांचं वेदपठण थोडंसं असायचं, दुपारचं जेवण, मग संध्याकाळी गावात फिरायला जायचे ते. आणि फिरायला जात असताना त्यांच्या मनात इथले गावातले जे काही हे लक्षात आले प्रसंग, त्यावरून त्यांनी असं लक्षात केलं की आता आपल्याला राजकारणात भाग घ्यायचा नाहीये, पण हिंदू मातेच्या पायात ज्या 6 वेड्या आहेत, त्या जातीबंदी एक वेडी आहे, तर त्या जातीबंदीचं उच्चाटन करण्यासाठी आपण काहीतरी करावं. मग इथे ह्याचं घर आहे शिरगावकर म्हणून, त्यांच्याकडे होती सत्यनारायणांची पूजा. मग ते बोलवायला आले सावरकरांना की असं असे तुम्ही पूजेला माझ्याकडे तीर्थप्रसादाला या. तर ते म्हणाले मी येईन, आणि पण माझी एक अट आहे, ती तुम्हाला मान्य असेल तर. मग ते म्हणाले काय, तर गावातले जे सगळे लोक आहेत त्यांना एकत्र करून तुमच्याकडे आम्ही जेवायला येऊ.
पण मग त्यांना पण ते मान्य झालं. त्यांनी काय ते लोकांना बोलवलं आणि आमच्या घरातले लोक आणि सावरकर वगैरे असं तो सहपूजनाचा पहिला कार्यक्रम तो शिरगावकरांच्या घरात झाला. आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की सहभोजनी म्हणजे ते थोडेसे अस्पृश्य म्हणून आमचं घर त्यावेळेला बरेच वर्ष वाळीत टाकलेलं होतं. तर त्यावेळेला गणपतीला सुद्धा आमच्याकडे भटजी येत नसत, वाळीत टाकलेलं घर म्हणून. मग एक जण कोणतरी पूजा वाचायचे आणि एक जण पूजा करायचे. आणि हीच प्रथा अजूनही आमच्याकडे पण तशीच आहे. आम्ही गणपतीला भटजी बोलवत नाही. आणि एक गजाकाका दामले म्हणून जे आम्ही म्हणतो ना, ते त्यांचे स्वीय सहाय्यकच होते. त्यांच्याबरोबर ते सगळीकडे असायचे आणि त्यांच्याबरोबर कायम पोलीस असायचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा. असेच एकदा नागपूरहून लोक आले, हेडगेवार आले आणि त्यांच्याबरोबर आणखीन लोक आले आणि ते चालत आलेले होते कोल्हापुरापासून. मग ते इथं आले, त्यांचं काय ते जेवण खाण वगैरे सगळं झालं. त्यांची इथे भेट झाली आणि सावरकर आणि हेडगेवार यांची जी काही बोलणी झाली ती बाहेर कोणाला माहिती नव्हती, पण त्यांच्या खोलीत चर्चा झाली. आणि इथून सावरकरांची प्रेरणा घेऊन केशवराव हेडगेवार हे नागपूरला गेले आणि विजयादशमीच्या दिवशी 1925 साली विजयादशमीच्या दिवशी त्यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि स्वातंत्र्यासाठी जे जे काही करण्यासारखं होतं ते करण्याची त्यांनी प्रेरणा घेतली इथून या ह्याच्यातून. आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहावं ह्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमच कटाक्ष असायचा. आणि त्यामुळेच ते रोज सकाळी न्याहारीला अंड आणि दूध घ्यायचे. पण दामल्यांच्या घरात अंड वर्ज्य होतं. मग आता काय करणार? म्हणून मग सावरकर या अंगणामध्येच सकाळी अंड शिजवायचे आणि सकाळची न्याहारी अंगणातच करायचे. ज्या घरात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोटीबंदीची बेडी मोडून काढली तेच हे शिरगावकरांचं घर. विष्णुपंत दामल्यांच्या घरापासून जवळच असलेल्या शिरगावकरांच्या देवघरात आत्ता आपण आहोत. आत्ता ह्या घराचं रूप आपल्याला पालटलेलं दिसतंय. पण पूर्वीच्या काळी जेव्हा इथे जुनं घर होतं त्या घरात झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेतच सावरकरांनी रोटीबंदीची बेडी मोडून काढण्यासाठी संकल्प सोडला. शिरगावकरांच्या घराबाहेर असलेल्या ह्या अंगणातच त्यावेळी सर्व पूर्वास्पृश्यांना एकत्र करून सहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. विष्णुपंत दामल्यांच्या घरापासून जवळच असलेल्या या हनुमान मंदिरात सुद्धा सावरकरांनी अस्पृश्यता निवारण्याचं फार मोठं कार्य त्यावेळी केलं होतं. आत्ता विष्णुपंत दामल्यांचे पणतू रवींद्र दामले आपल्यासोबत आहेत. रवींद्रजी, ह्या हनुमान मंदिराला, शिरगावचं हे जे हनुमान मंदिर आहे ह्याला फार वेगळा आणि मोठा असा इतिहास आहे, तर तो जरा आम्हाला तुमच्याकडून ऐकायचा आहे. 1925 साली महादेव लक्ष्मण लिंगायत हे इथे मला वाटतं ही पाटी. इथे ती पाटी कोरलेली आहे की यांनी या हनुमान मंदिराची घुमटी 1925 साली बांधली. हां आणि त्यावेळेला इथे गुरववाडी मंदिराच्या शेजारी आहे आणि बाजूलाच बौद्धवाडी आहे. असं सर्वांनी मिळून तो उत्सव साजरा करावा असं सावरकरांचं त्यावेळेला म्हणणं होतं आणि त्यांना तसं सांगणं होतं. तर त्याप्रमाणे मंडळी येऊन तो उत्सव त्याप्रमाणे साजरा झाला. बरोबर. तर या हनुमानाच्या घुमटीचा सभामंडप जो आपण आता जो उभे आहोत तो 1965 साली बांधला आणि त्याला सुमारे 4,000 रुपये खर्च त्या काळामध्ये आला. म्हणजे लोकवर्गणी 500 अधिक त्यांचे स्वतःचे 3,500 असं त्या काळात त्यांनी खर्च करून आज हा सभामंडप जो दिसतो आहे तो त्यांनी त्या काळात बांधला. आणि आता पुढे याची डागडुजी वगैरे जे काही पुढचं काम आहे ते महादेव लक्ष्मण लिंगायत यांचे पणतू नरेश लिंगायत हे आता पुढे ते करत असतात. अखिल हिंदू समाज ह्या मंदिरात एकत्र येणार आहे. ह्यासाठी, या सोहळ्यासाठी सावरकरांनी तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हे एकता गीत रचलं आणि स्वतः विष्णुपंत दामल्यांकडून त्यांनी ते बसवून घेतलं आणि ह्या हनुमान जयंतीच्या उत्सवात विष्णुपंत दामल्यांनी हे गीत गायलं. तुम्ही आम्ही सकल हिंदू
पतितपावन मंदिरापासून जवळच असलेलं रत्नागिरीतलं हे प्राचीन विठ्ठल मंदिर. या विठ्ठल मंदिरात सावरकरांनी फार मोठा इतिहास घडवला. पूर्वास्पृश्यांसाठी शिरगावातलं हनुमान मंदिर खुलं करून दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या समाजक्रांती कार्याला चांगलाच वेग आला. त्यांच्या ह्या कार्यामुळे प्रेरित होऊन अनेक जण त्यांच्यासोबत सहभागी होत होते. तर त्या काळचे काही कर्मठ लोक मात्र त्यांच्या ह्या कार्याचा तिरस्कार करत होते. त्यामुळे आता एकीकडे सावरकर हे परकीयांसाठी राजकीय बंडखोर होते, तर दुसरीकडे मात्र स्वकीयांसाठी ते सामाजिक बंडखोर झाले. पण समाजहितासाठी केलेलं कुठलंही कार्य हे बंड नाही, तर ती एक क्रांती असते, ह्यावर सावरकरांचा दृढ विश्वास होता. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा रत्नागिरीतल्या ह्या प्राचीन विठ्ठल मंदिरात सावरकरांनी पूर्वास्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्याचं कार्य 1929 साली केलं. नोव्हेंबर 1929 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विठ्ठल मंदिरात सर्व पूर्वास्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्याचा निश्चय केला होता. जेव्हा सावरकर या विठ्ठल मंदिरात पूर्वास्पृश्यांना घेऊन प्रवेश करू लागले, तेव्हा तिथल्या कर्मठ लोकांनी त्यांना मंदिराबाहेरच रोखलं. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या सर्व कर्मठ लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं भाषण केलं. सावरकरांच्या त्या भाषणातला प्रत्येक शब्द इतका प्रभावशाली होता की सावरकरांच्या विरोधकांनीच त्यांच्या नावाचा जय जयकार करायला सुरुवात केली. याच भारावलेल्या वातावरणात एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा हे ध्येय साध्य करत पूर्वास्पृश्य समाजाने विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. या प्रसंगी पूर्वास्पृश्य समाजातील शिव चव्हाण यांनी सावरकरांनी रचलेलं विशेष गीत गायलं. युगानुयुगे बहिष्कृत असलेली ही मंडळी मंदिराची एक एक पायरी जशी चढू लागले, तशी सर्वांचीच हृदय हेलावली. आणि खऱ्या अर्थानं इतिहास हा रचला गेला की पंढरपुरातलं विठ्ठलाचं जे मूळ मंदिर आहे ते सर्वांसाठी खुलं होण्याच्या 20 वर्ष आधीच रत्नागिरीतलं हे प्राचीन विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुलं झालं. रत्नागिरीमधल्या आपल्या वास्तव्यात सावरकरांनी काही आंतरजातीय विवाह सुद्धा घडवून आणले. यातूनच सावरकरांनी बेटीबंदीची बेडी मोडण्याचाही यशस्वी प्रयोग केला. हिंदू जातीची केव्हा, हे हिंदू जातीच्या देवा, हे हिंदू जातीच्या देवा, हे हिंदू जातीच्या देवा. सर्व हिंदूंप्रमाणे अस्पृश्यांना सुद्धा मूर्तीपूजेचा अधिकार देऊन वेदोक्त बंदीची शृंखला मोडण्याचा ध्यास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतला होता. खरं तर सावरकर कर्मकांड मानत नव्हते, पण मूर्तीपूजेशिवाय मुक्ती नाही असा समज ज्यांचा होता त्यांच्यासाठी एक अखिल हिंदू मंदिर असावं असं सावरकरांना वाटत होतं. जोपर्यंत सर्व प्राचीन देवालय ही सर्व हिंदूंसाठी मुक्त होत नाहीत, खुली होत नाहीत, तोपर्यंत सर्व हिंदूंना एकत्र आणणारं एक मंदिर असावं अशी कल्पना सावरकरांच्या डोक्यात फार पूर्वीपासून घोळत होती. आणि त्यांच्या याच कल्पनेला रत्नागिरीतील ह्या पतितपावन मंदिराच्या रूपानं मूर्त स्वरूप प्राप्त झालं. 10 मार्च 1929 रोजी या पतितपावन मंदिराचा कोनशिला समारंभ संपन्न झाला आणि अखेर 1931 साली सर्व हिंदूंना एकत्र आणणारं श्री विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती विराजित असलेलं हे पतितपावन मंदिर सर्वांसाठी खुलं झालं.
सावरकर अंदमानमध्ये असताना हिंदू व्यक्तींच्या मानसिकतेची त्यांना कल्पना आली होती. त्याच्यावर त्यांचा अभ्यासही होता. त्यामुळे जर आपल्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये करायचं असेल, क्रांतीची दुसरी इनिंग खेळायची असेल, तर ती सामाजिक क्रांतीची, सशस्त्र क्रांतीची पहिली आणि दुसरी सामाजिक क्रांतीची, ती करता येऊ शकेल. म्हणून त्यांनी हिंदू समाजामध्ये ज्या वाईट चालीरीती आहेत त्या चालीरीतींचा बिमोड करण्यासाठी हिंदू समाजाचं संघटन अशा प्रकारचा उपक्रम घेतला आणि तो राबवला. हिंदू समाजातले दोष दूर करायचे असतील तर प्रत्येकाच्या मनामध्ये देव आहे आणि देव वेगळा असला तरी एका ठिकाणी तोच नतमस्तक होऊ शकतो. त्यामुळे असं कुठलं तरी आपण देऊळ घेऊया की ज्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येतील आणि एकत्र येऊन नतमस्तक होतील. त्यावेळी भागोजी शेटकिरेंनी सांगितलं, हो मी माझ्या खर्चाने ते उभारतो. मग सावरकरच्या ट्रस्टच्या लोकांनी इथे जमीन घेतली ही, आणि या जमिनीवर भागोजी शेटकिरांनी स्वतः आपल्या खर्चाने हे मंदिर उभारलं. त्या मंदिराचा लेख आज शिरताना जी कमान आहे त्या कमानीवर लिहिलेला आहे, संस्कृतमधनं लिहिलेला आहे. आता आपण आत आल्यानंतर ते म्युरल बघितलंय. म्युरल आहे ते सावरकरांनी सप्तबंद्या म्हणजे हिंदू समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी आहेत त्यांच्या विरुद्ध जो एल्गार केला, त्याची पहिली सभा त्यांनी तिथून लोकांना भाषण केलं होतं. आणि त्यामुळे ती जागा आम्ही घेऊन त्या ठिकाणी सावरकरांनी हिंदू समाज जो निद्रिस्ताचा ऋषीसारखा दाखवला आहे, त्याला असलेल्या साखळ्या आहेत, त्या पाठीमागे रत्नागिरीकर ढोलबिल वाजवत येत आहेत आणि त्यांच्या मदतीने त्यांनी त्या साखळ्या तोडल्या. अशा प्रकारचं एक प्रतिकात्मक शिल्प त्या ठिकाणी उभं केलंय. मुद्दा त्यात असा की सावरकरांचं पहिलं भाषण हे तिथून झालं म्हणून ती जागा निवडली. त्यामुळे अखिल हिंदू हे आमचं काय म्हणतात ब्रँड नेम झालं होतं. म्हणजे बाहेर गेलात तर सुरुवातीला आज शिरताना डाव्या बाजूला एक तिथे कॅन्टीन होतं, हॉटेल होतं. त्या हॉटेलचं नाव अखिल हिंदू हॉटेल. बँड होता तो जो दलित समाजाच्या लोकांकडनं एक बँड त्यांना करून दिला होता, तेच वाजंत्री घेऊन त्यांनी यायचं असं ठरवलं होतं. त्या ठिकाणच्या बँडला सुद्धा अखिल हिंदू बँड होतं. या ठिकाणी असलेले पहिले पुजारी होते, ते पुजारी सुद्धा दलित समाजाचे होते. या ठिकाणी एक पाटी होती की कोणाही अहिंदूस अनुज्ञेविना प्रवेश नाही. म्हणजे असं की या ठिकाणी फक्त हिंदूंनी यावं आणि हिंदूंचा कोणीही माणूस आत जाऊन ईश्वराला स्पर्श करून पूजा करू शकेल असं देणारं हे पहिलं भारतातलं किंवा जगातलं मंदिर आहे. आणि म्हणा सामाजिक समरसतेचं राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून एक मंदिर प्रसिद्ध आहे. कारण हे देणारा पहिलं आहे, काळाराम पण सगळे बाकी सगळे नंतरचे आहेत. ह्या मंदिराला संत गाडगेबाबांनी सुद्धा भेट दिली आहे. ज्यांच्या अर्थसहाय्यानं हे मंदिर उभं राहिलं त्या भागोजी शेठ कीर यांचा हा पुतळा सावरकरांनी 1956 साली बसवला. सावरकरांनी स्वतः वापरलेल्या वैयक्तिक वस्तूंचं जतन या पतितपावन मंदिरातल्या संग्रहालयात करण्यात आलंय. भगूरमधील आपल्या घरी ज्या देव्हाऱ्यातील अष्टभुजा देवी समोर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्याची शपथ घेतली, तो देवारा सुद्धा या संग्रहालयात ठेवण्यात आलाय. पतितपावन मंदिराच्या बाहेरच सावरकरांनी व्यवसाय बंदी आणि रोटीबंदीच्या बेडीला सुद्धा आळा घातला. आता ही जी जागा आहे, हे जे उपहारगृह आहे, ह्या उपहारगृहाचं नाव होतं अखिल हिंदू उपहारगृह. हे उपहारगृह स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरू केलं होतं. या अखिल हिंदू उपहारगृहात रोटीबंदीची बेडी मोडण्याचा भाग म्हणून सावरकरांनी पूर्वास्पृश्यांच्या हस्ते चहा चिवडा देण्याला सुरुवात केली. व्यवसाय बंदी मोडण्यासाठी मुस्लिमांची मक्तेदारी असलेल्या पिंजाऱ्याचा व्यवसाय करण्यासाठी पूर्वास्पृश्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर विज्ञाननिष्ठ सावरकरांनी यंत्रयुगाचं देखील स्वागत केलं. त्यासाठी वैद्य नावाच्या एका गृहस्थांना स्वदेशी शिवणयंत्रासाठी भांडवल उभारण्यास सावरकरांनी मदत केली. रत्नागिरीच्या बाजारपेठेतलं मलुष्ट्यांचं हे पेढ्यांचं दुकान. याच दुकानात स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांचे सहकारी भेटायला यायचे. सावरकरांचा प्रत्यक्ष सहवास
सावरकरांचे आशीर्वाद ज्यांना लाभले ते लक्ष्मीकांत मलुष्टे आता आपल्यासोबत आहेत. आणि मला तुमच्याकडनं काका खरंच हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही प्रत्यक्ष सावरकरांना पाहिलेलं आहे जेव्हा ते इथे आले होते पुन्हा एकदा 1955 मध्ये, तेव्हा मुंबईमध्ये तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. आणि प्रत्यक्ष सावरकर या ठिकाणी या इकडे तुमच्या दुकानात बसत असत, तर त्या तुमच्या आठवणी, तुमच्या आजोबांची किंवा तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलेल्या आठवणी काय आहेत त्यांच्या, त्या आम्हाला जरा सांगा. त्यांच्या आठवणीमध्ये ते 13 वर्ष ज्यावेळेला नजरकैदेमध्ये होते रत्नागिरी, त्या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये रोज संध्याकाळी दुकानात त्यांची बैठक असायची आजोबांबरोबर, वडिलांबरोबर, त्या 13 वर्षाच्या काळात. आणि त्यावेळेस ती जी खलबुजं चालायची ती सगळी इथे चालायची. अच्छा, मग इथे त्यांना कोण कोण त्यावेळी भेटायला यायचं? त्यावेळेला डॉक्टर शिंदेचे वडील, ते झाल्यानंतर मजगावकर म्हणून आहेत, हां ते झाल्यानंतर ते चिपळूणकर वकील म्हणून आहेत, त्याचे आमचे आजोबा असायचे, बापूसाहेब परुळेकरांचे वडील असायचे, आबा परुळेकर, ही सगळी त्यावेळी ती मंडळी होती. हा फोटो जो तुम्ही आम्हाला दाखवलात, होय, हा 1936 साली हिंदू महासभेची स्थापना इथे त्याने त्यावेळेला केली, त्यावेळची ती सगळी मंडळी आहेत. अच्छा, हे इथे आजोबा आहेत, हां, हे इथे डॉक्टर शिंदेचे वडील आहेत. हा हिंदू महासभेचा हा त्यावेळी काढलेला हा फोटो आहे. साधारण किती सालचा आहे? 1936. 1936 सालचा हा फोटो आजही या मलुष्टे कुटुंबियांनी हा असाच जतन केलेला आहे, जपून ठेवलेला आहे. आणि हा 1955 साली ज्यावेळेला रत्नागिरीत सावरकर प्रथम आले, त्यावेळेला आले ते प्रथम इथं आले. अच्छा, आणि त्यावेळेचा हा फोटो आहे अच्छा, दुकानात. अच्छा. आणि हे तुमचे वडील हा, आहेत? हे वडील, हे साथे काय वडिलांचं नाव? वडील सुधाकर अच्युत मलुष्के. अच्छा. सावरकर जेव्हा तुमच्या या दुकानात येऊन बसायचे बसायचे. तेव्हा इतर लोकांना कधी असं वाटलं नाही की तुमचं दुकान वाईट टाकावं किंवा काय असं काही झालं? तसा परत थोडाफार झाला, नाही असं नाही, अच्छा. पण तो तेवढ्या पुरता सहन करावा लागला. पण तरी सुद्धा तुमच्या वडिलांनी आणि आजोबांनी सावरकरांचं येणं इथे बंद केलं? बंद नाही केला. म्हणजे ज्या वेळेला सावरकरांचा फोटो सुद्धा लावायला बंदी होती हां, त्या काळात, हो. त्यावेळेला हा फोटो इथे बाहेर असायचा. अच्छा, हा हा. सावरकरांचा. आणि हा डी रेग्याने हाती काढून दिलेला फोटो आहे. आणि सर, भागोजी शेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्यातलं नेमकं नातं कसं होतं? सावरकरांच्या प्रेरणेने जी समाजक्रांती रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्ध असताना सुरू झाली, तर त्याच्यामध्ये भागोजी शेठ कीर यांचा खूप बहुमोलाचा वाटा आहे. म्हणजे सावरकरांची प्रेरणा, सावरकरांच्या कल्पना, आधुनिक याचा ज्याला सुद्धा आर्थिक जे पाठबळ मिळायचं, तर हे दानशूर व्यक्ती होत्या खूप भागोजी शेठ कीर. तर ज्या अशा सगळ्या कार्याला पैसा तर लागत असतो, तर त्याचा वित्तपुरवठा करण्याचं किंवा अर्थसहाय्य करण्याचं काम हे भागोजी शेठ कीर करायचे. म्हणजे सावरकरांची नंतरची कल्पना पतित पावन मंदिराची असेल, तर तीसुद्धा आधी भागेश्वर मंदिर भागोजी शेठ कीरनी स्वतःसाठी बांधलं होतं. सावरकर म्हणाले की स्वतःसाठी तुम्ही श्रीमंत असल्यामुळे बांधू शकता, तर हेच इतर जे गरीब आहेत त्यांचं काय, त्यांना असं मंदिर कुठे आहे उपलब्ध की जिथे कुठलाही संघर्ष न करता आपल्याला पूर्वास्पृश्यांना मंदिराच्या अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येईल. तर त्याला भागोजी शेठ कीरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि पतितपावन मंदिराचा त्यांनी सगळी म्हणजे भागेश्वर मंदिर उभारल्यानंतर सावरकरांनी त्यांना पतितपावन मंदिराची कल्पना बरोबर. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजी शेठ कीर यांची नेमकी ओळख केव्हाची होती? ओळख म्हणजे रत्नागिरीत आल्यावरच सगळे सावरकरांना अनेक लोक भेटले. अगदी हेडगेवार, गांधीजी सुद्धा भेटायला आले, हेडगेवार आले, अनेक लोक येत होते. इथे मालवण परिषद जी झाली, पूर्वास्पृश्य परिषद, त्यालाही अनेक नेते आले होते. विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर ते सुद्धा सावरकरांना भेटायला आले. असे अनेक लोक आले. भगतसिंगाची पण भेट झाल्याचा उल्लेख आढळतो. तर त्या पद्धतीने अनेक जण येत होते. तसेच भागोजी शेठ कीरांचेही त्यांच्या संपर्कात आले आणि ते प्रभावित झाले खूप. आता ही आपण जी मागची शाळा बघतो आहे, ही सुद्धा आधीपासून बांधण्यात आलेली होती. पण जेव्हा आपण मिशनऱ्यांची शाळेमधली जी कारवाया थोड्याशा काही प्रमाणात ख्रिस्तीकरणाच्या दृष्टीने चालू होते, तर त्यांना आळा घालण्यासाठी
एक परटवणे म्हणून जे स्थान आहे, खाली गाव आहे, तर तिथे एक नवीन शाळा सावरकरांनी सुरू केली. आकाशी काय उषा उगविता फुलावी. सावरकरांनी केवळ देवांच्या मंदिरातूनच नाही तर विद्येच्या मंदिरातून सुद्धा रूढी परंपरांना हुसकावून लावलं. त्यावेळी पूर्वस्पृश्यांच्या मुलांना शाळेत वेगळं बसवलं जायचं. हिंदू धर्मातल्या याच स्पर्शबंदीचा फायदा ख्रिस्ती मिशनरी शाळांनी घेतला. पूर्वस्पृश्य मुलांच्या पालकांना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांचं धर्मांतरण करण्याचा डाव ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आखला. त्यामुळे सावरकरांनी शिरगावातल्या परटवणे येथे भागोजी शेठ कीर यांच्याकडून सर्व मुलांना एकत्र बसून शिक्षण देणारी ही शाळा सुरू केली. मिशनरी शाळांप्रमाणेच या शाळेतही मुलांना कपडे, खाऊ, पाट्या, पुस्तकं या सर्व वस्तू देण्याची व्यवस्थाही सावरकरांनी केली. त्यामुळे मिशनरी शाळांच्या धर्मांतरणाच्या हेतूला चाप बसून त्या शाळा बंद पडल्या. या शाळेला आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात आलंय. परटवण्यातल्या ह्या शाळेमध्ये आत्ता आपण आहोत. तुम्ही मागे बघताय कौलारू अशी ही शाळा आहे, वर्ग आहे तिथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही शाळा बांधली त्या शाळेत प्रत्यक्ष ज्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला ते उमेश खंडकर आत्ता आपल्यासोबत आहेत. उमेश काका, मला सांगा, तुम्ही ह्या शाळेत शिकलात, लहानात पूर्ण म्हणजे संपूर्ण तुमचं शिक्षण ह्याच शाळेत झालेलं आहे आणि लहानाचं मोठे तुम्ही ह्याच गावात झालेले आहात. तर काय सांगाल ह्या शाळेबद्दल आणि संपूर्ण या गावाबद्दल? ह्या शाळा 1937 सालापासूनची ही आहे, सावरकरांनी स्थापन केलेली. त्याच्यापूर्वी तिथे वर्ध नव्हते, तेव्हा ते भारदाराम मंदिरात वर्ध भरायचे 1ली ते 2री पर्यंतचे. नंतर इथे दामल्यांचं घर आहे, तिथे शाळेचे वर्ध भरायचे. त्याच्यानंतर मग ही मोठी शाळा बांधून झाली. आकाशी काय उषा उगविता फुलावी उगविता फुलावी मदिराची कात. हे मंदिर 700 वर्ष झालेली आहेत ह्या मंदिराला. आणि पूर्वी सावरकरांनी जेव्हा शाळा चालू केली तेव्हा 1ली 2री ह्या इथेच शाळा भरायच्या आणि त्याच्यानंतर मग ती शाळा पलीकडे बांधली नाही त्यांनी. इथे ह्या समाजांची माणसं बाहेरची जास्त होती, अस्पृश्य होते, हे होते, त्यांच्यासाठी शाळा बाहेर जायला मिळत नव्हती, म्हणून त्यांनी शाळा इथेच चालू केली. आणि त्याच्यानंतर मिशनवाले जे यायला लागले त्यांना तिथे वर थोपवण्यासाठी त्यांनी परत तिथे थोपवले, नाहीतर ते वाढले असते. हिंदू धर्मातल्या जातीपातीच्या बेड्या मोडून काढण्यासाठी सावरकरांनी त्यावेळचा संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पादाक्रांत केला होता. ज्या पूर्वास्पृश्य परिषदेसाठी सावरकर मालवणात गेले होते त्याच मालवणमध्ये आता आपण जाणार आहोत. सावरकरांच्या या समाज क्रांतिकार्याची महती सर्वदूर पसरली होती. 1929 मध्ये मालवणात एक पूर्वास्पृश्य परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते स्वातंत्र्यवीर सावरकरांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ सावरकर प्रेमी डॉक्टर सुभाष दिघे आता आपल्यासोबत आहेत. सुभाषजी, सावरकर जेव्हा पहिल्यांदा इथे आले होते त्या पूर्वास्पृश्य परिषदेसाठी, तर त्याबाबतची काही आठवण तुम्हाला सांगता येईल? आठवण म्हणजे इथे भाऊ कामात होते, त्यांच्याबरोबर असायचे आणि तेही सावरकर बघतच होते आणि त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या आठवणी सांगायच्या. म्हणजे आम्ही जेव्हा सावरकरांविषयी नंतर व्याख्यानमाला वगैरे घेतली होती आणि एरवी बोलताना त्यांच्या तोंडून नेहमी सावरकरांबद्दल आम्ही कसं काम केलं त्यावेळेला असं येतं. तेव्हा या परिषदेबद्दलचा नेहमी त्याचा उल्लेख व्हायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावरकरांचे जे काही सहाय्यक होते किंवा सहकारी मित्रवर्ग होता, यांच्यापैकी कोणी तुमच्याशी प्रत्यक्ष ओळख तुमची? नाही, बाबाराव सावरकरांची इथे आले होते तेव्हा झाली होती. बाळाराव सावरकर, बरोबर. ते आम्ही सगळे 2 महिने कार्यक्रम चालू होते. बाळारावांना शेवटच्या समारोपासाठी शेवटची 2 व्याख्यानं त्यांची सलग झाली होती ती आणि खूप सावरकर जन्मशताब्दी घ्यायचं. आणि मग त्यांनी आवाहन केलं की अशी पुस्तकं हे सावरकरांचं पूर्ण साहित्य आणले
मी एक खंड घेतला, आणखीन बाकीच्यांनी बरेच खंड घेतले होते. त्याच्यामुळे सगळं त्यांचं जेवढी पुस्तकं आणली तेवढी सगळी संपली. स्वातंत्र्यवीर सावरकर मालवणमध्ये आल्यानंतर ज्या घरी थांबले होते त्याच आबासाहेब देसाईंच्या घरी आता आपण आहोत. 1906 पूर्वी या घराची पायाभरणी झाली आहे असा उल्लेख आहे. माझा जन्म 1959चा आणि 78ला माझे वडील स्वर्गवासी झाले आणि 1933 ते 34 दरम्यान आबासाहेब ते स्वर्गवासी झाले. सावरकरांचा प्रत्यक्ष सहवास ज्यांना लाभला त्या रामकृष्ण कामतांचे नातू देखील विजय कामत हे देखील आता आपल्यासोबत आहेत. घरात आम्हाला सर्व भावंडांना बसवून आजोबा मालवणचा काही इतिहास सांगायचे. त्याच्यात आबासाहेब देसाई म्हणजे माझे आजोबा रामकृष्ण कामत हे कन्या शाळेचे शिक्षक होते आणि आबासाहेब देसाई हे संस्थापक होते. आबासाहेबांचा आणि त्यांचा अतिशय चांगला परिचय होता. तो स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वेळेला मालवणमध्ये व्याख्यानं द्यायला आले आणि कन्या शाळेमध्ये त्यांची व्याख्यानं 4 दिवसाचा कार्यक्रम होता, त्यावेळेला त्यांना आबासाहेबांच्या घराकडून कन्या शाळेच्या सभेच्या ठिकाणी नेण्याचं काम हे माझ्या आजोबांकडे म्हणजे रामकृष्ण कामत यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे ती जी 4 व्याख्यानं ह्याच्यात कन्या शाळेमध्ये झालेली होती त्यावेळेला त्यांचा एक प्रसंग त्यांनी मला म्हणजे आम्हाला भावंडांना सांगितलेलं आठवतं की व्याख्यानं सुरू होण्याच्या आदल्या दिवशी 2 पोलीस शिपाई आणि फौजदार रात्री घरी आले आणि आजोबांना सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषणाचं गुप्त लेखन हे तुम्ही करून आमच्याकडे सुपूर्द करायचं आहे. म्हणजे सावरकरांवर राजकीय बंदी होती, बंदी होती त्यावेळेचा विषय आहे. त्याच्यानंतर 4 दिवसाची जी व्याख्यानं झाली त्याच्यानंतर सहज सकाळी माझे आजोबा तिकडे आबासाहेबांच्या घरी आले. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आबासाहेबांना प्रश्न विचारला की माझ्या या व्याख्यानाच्या वेळेला एकही पोलीस कुठे दिसला नाही की कुठली माहिती घेऊन जाण्यासाठी वगैरे. आणि त्यावेळेलाच माझ्या आजोबांची इकडे एंट्री झाली आणि तुमचं हे जे सगळं काम हे गुप्त वार्तेचं काम हे यांच्याकडे सोपवलेलं होतं असं सांगितलेलं. त्याची आठवण आजोबांनी आम्हाला सांगितलेली होती. या परिषदेत पूर्वास्पृश्यांना जानवी वाटप करून सावरकरांनी 20 वर्षांपूर्वी झालेल्या वेदोक्त प्रकरणावर मात केली आणि वेदोक्त बंदीची बेडी मोडून काढली. सावरकरांचा प्रत्येक शब्द, त्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे झोपलेल्या समाजाला खडबडून जागं करणार होतं. रूढी परंपरांच्या ओझ्याखाली मृत पावलेल्या अस्पृश्य समाजाला नवसंजीवनी देण्यासाठी त्यावेळी सावरकरांनी असंख्य व्याख्यानं दिली. ज्या एकमुखी दत्त मंदिराच्या परिसरात सावरकरांनी त्यावेळी व्याख्यानं दिली होती त्याच मंदिरात आता आपण उभे आहोत. कॉलेजमध्ये असताना मी जे वाचन करत असे, मी कराडला पॉलिटेक्निकला होतो आणि आमची लायब्ररी रिच होती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. त्याच्यामध्ये मी सावरकरांच्या बद्दलचे जे साहित्य आहे, माझी जन्मठेपणा, ही सगळी पुस्तकं त्यावेळेला वाचली आणि त्याच्यामुळं त्यांच्या विचाराने मी अतिशय प्रभावित झालो. विशेषतः हिंदू संघटन आणि हिंदू सक्षम असला पाहिजे याच्यावर आमचे हे होते. माझे वडील साने गुरुजींचे भक्त. पण त्यांना माझ्या सावरकरांचे विचार एवढे पटत नसत, पण तरीसुद्धा सावरकरांचा विचार हा विजिगीषू आणि हिंदू समाजाला प्रभावित करणारा असल्यामुळे माझी त्याच्यावर भक्ती झाली. साधारण 1928-29 मध्ये आणि 38च्या आसपास असे 2 वेळा स्वातंत्र्यवीर सावरकर मालवणात आलेले होते. त्यांची इथे भाषणं वगैरे झालेली होती. काही भाषणं ही कन्याशाळेत झालेली होती, तर काही भाषण ह्या दत्त मंदिरमध्ये झालेली होती. समाज एकत्रीकरणाचं आणि दुसरं म्हणजे जातभेद लोकांना विसरून आपण एक राहावं हे जे काय विचार होते ते सावरकरांचे सगळीकडे प्रसार म्हणजे हे करण्याचे विचार मांडण्याची कामं जी काय होती ती फार महत्त्वाची आहेत आणि त्याच्यामुळे देश म्हणा किंवा आपला हिंदुस्थान हा पुढे जाऊ शकतो हे निश्चित आहे.
कन्याशाळा आणि दत्त मंदिर परिसरात सावरकरांनी दिलेली व्याख्यानं ही मनुस्मृतीचं विश्लेषण करणारी होती. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीच्या प्रतीचं दहन करत होते, त्यावेळी सावरकर मनुस्मृतीचं वैचारिक दहन करत होते. यावरून ह्या दोन्ही नेत्यांचा हिंदू समाजाच्या प्रबोधनाबाबतीतला दृष्टिकोन हा एकच होता हे आपल्या लक्षात येतं. अस्पृश्यता निवारणाबरोबरच भाषाशुद्धीचं फार मोठं कार्य सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असताना केलं. इंग्रजी आणि उर्दू शब्दांचा मराठीतला वाढता वापर हा सावरकरांना अजिबात मान्य नव्हता. त्यामुळे इंग्रजी आणि उर्दू शब्दांच्या ऐवजी पर्यायी मराठी शब्द सावरकरांनी त्या काळी स्वतः दिले. या वाचनालयाची स्थापना 1871 साली झाली. इकडचे स्थानिक लोक, बाजारातले वगैरे लोक आणि इथले व्यापारी वर्ग यांनी या ग्रंथालयासाठी प्रयत्न केले आणि त्यातून वाचन व्यवस्था सुरू झाली. दी नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून पूर्वी नाव होतं. बॅरिस्टर विदा सावरकर यांनी ग्रंथालयाला भेट दिली तेव्हा त्यांनी हे परकी नाव नसावं, त्याच्याऐवजी एक तुम्ही स्वदेशी नाव ठेवा म्हणून सांगितलं. तेव्हा दी नेटिव्ह जनरल लायब्ररीऐवजी तुम्ही नगर वाचन मंदिर वगैरे असं ठेवा, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते. त्यामुळे 1935 सालापासून नगर वाचनालय वेंगुर्ले असं नाव या कार्यकारी मंडळानं वार्षिक सभेमध्ये मंजूर करून 1935 सालापासून हे नाव प्रचलित झालं. स्वातंत्र्यवीरांच्या रत्नागिरीतील 13 वर्षांच्या समाजक्रांतीचा हा एक लहानसा मागोवा. सावरकरांनी 13 वर्ष चिकाटीनं केलेलं हे कार्य ही केवळ वातानुकूलित खोलीत बसून केलेली तत्वचर्चा नव्हती, तर याला समाज प्रबोधनाची जोड होती. एकाच धर्माचे असूनही जातीपातीत विखुरलेला आणि त्यामुळे बाह्य आक्रमणांना तोंड देताना काहीसा निस्तेज होणाऱ्या हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या एका चिवट धाग्यात बांधण्याचा सावरकरांनी निर्धार केला. त्यासाठी रत्नागिरीला त्यांनी सामाजिक क्रांतीची प्रयोगशाळा केली. या माहितीपटाच्या माध्यमातून अंदमान मुक्तीच्या 101व्या वर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचंही एक कृतज्ञतेचं अभिवादन. साने सर, आपण हा जो माहितीपट सावरकरांच्या रत्नागिरीतलं त्यांचं जे कार्य होतं, जे रत्नागिरी पर्व, जे 13 वर्षांचा जो काही कालखंड होता, त्यावर हा माहितीपट आपण चित्रित करतोय. तर ह्या मागची नेमकी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची भूमिका काय आहे? कसं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर एक सशस्त्र क्रांतिकारक म्हणून आपण नेहमीच ओळखतो. त्यांचं हिंदुत्वाचं राजकारण, हिंदू महासभेचं कार्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचनात असतात, म्हणजे त्याच्यावरही आपल्याला भर द्यायचाच आहे. पण आता काय झालं आहे, वाचनाची आवड थोडी कमी झाली आहे. तर लोकांना दृकश्राव्य स्वरूपात जर ही माहिती पोचवली तर ती जास्त चांगल्या स्वरूपात सगळ्या नवीन पिढ्यांना पोचू शकेल, हा एक उद्देश होता. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आता काय झालं, पिढ्या लोटल्या आहेत, सावरकरांना बघितलेली माणसंही कमी होत चालली आहेत. परंतु रत्नागिरीमध्ये सावरकर 13 वर्ष राहिले, तर त्यांना बघितलेले अनेक लोक अर्थातच होते, पण त्यांनी ज्या त्यांच्या आठवणी आपल्या पुढच्या पिढ्यांना, मुलांना, नातवंडांना सांगितल्या, तर त्या आपल्याला गोळा करता आल्या. कारण त्यांना आता ती माणसं हयात असली तर ते उत्तम आहे, म्हणजे त्यांची घेता येईल, पण ते फार अवघड आहे. तर त्यांना ती ज्या सांगत आल्या त्याचे जरी प्रत्यक्ष दस्तऐवज नसले तरी त्या आठवणी स्वरूपात जे काही आलेलं आहे तोही एक महत्त्वाचा पुरावा आहे. कारण ते आपण लिखित स्वरूपात जे आहे ते त्यांच्या वर्तनाशी पडताळून बघू शकतो, म्हणजे त्याला एक पुष्टी येते. तर त्याचं एक दृकश्राव्य स्वरूपात पूर्ण आपल्याकडे असावं आणि ते आपल्या डिजिटल लायब्ररी ह्या स्वरूपात ते सावरकर स्मारकाकडे उपलब्ध व्हावं. आपल्याकडे अनेक अभ्यासक येतात, तर त्यांना दस्तऐवजांबरोबर हा प्रत्यक्ष पाहिलेला पुरावा, प्रत्यक्ष असलेलं ह्याचं कायमस्वरूपी एक स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध असावं, हा त्याच्या मागचा हेतू होता.